बरोबर दिलाय ना? हो. काय झालं? त्या मुलीने ज्या कागदावर मला ऍड्रेस दिला होता ना, तोच कागद मी तुम्हाला दिलाय. काही प्रॉब्लेम झालाय का? थोडासा पण तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं ते. मी फक्त कन्फर्म करायला फोन केला. ठीक आहे, बाय. पत्ता तर बरोबर आहे म्हणाले बाबा, पण इथे गेट टुगेदर कुठे दिसत नाहीये. इथे तर नामस्मरणाचा कार्यक्रम आहे. आज स्वामींची पुण्यतिथी आहे, त्यामुळे जागोजागी नामस्मरणाचे सोहळे असणारच. कदाचित या हॉलचे 2 भाग असतील. एकीकडे गेट टुगेदर आणि एकीकडे नामस्मरण असं चालू असेल. आज जाऊन पाहतो. ठीक आहे, आता दुखत नाहीये ना? नाही ठीक आहे. थँक्यू मसाज केल्यासाठी. अहो थँक्यू काय त्यात. स्वामींचं नामस्मरण सुरू असताना तुम्हाला मदत करता आली. स्वामींची सेवा झाली असं समजेन मी. बरं तुम्ही आराम करा, मला आज जरा महत्वाचं काम आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक मिनिट, स्वामी समर्थ, जय जय मला तिथे बसवतात प्लीज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री बरं ठीक आहे. समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समीरला जर मेसेज पोचला, या हॉलचं नाव आणि पत्ता कळला तर सगळंच संपेल. तो त्या डब्यांची डिलिव्हरी घेऊन येणारच नाही आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. झाला प्लॅन फ्लॉप. अहो काय आणलंय तुम्ही एवढं? काय काम आहे तुमचं? अहो फॅमिली गेट टुगेदर आहे ना, जेवणाची ऑर्डर घेऊन आलोय. इथे कोणतं फॅमिली गेट टुगेदर नाहीये, पार्टी नाहीये. इथे स्वामींचं नामस्मरण चालू आहे. माहितीये मला, पण इथे दुसरं कुठलं असेल का? म्हणजे दुसरं सेक्शन आहे जिथे पार्टी सुरू आहे? नाही, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. हे एकच सेक्शन आहे इथे. अहो असं कसं होईल? मी पत्ता चेक करून आलोय. जरा तुम्ही बघा ना दुसरीकडे कुठे आहे का. हो तुम्हाला सांगितलं ना एकदा, इथे फक्त आणि फक्त नामस्मरण चालू आहे. अहो पण मला हाच पत्ता दिला होता. हो तुम्हाला एकदा सांगितलं ना, इथे पार्टी वगैरे काही नाहीये. अहो मी पत्ता चेक करून आलोय, तेच सांगतोय. निशिकांत पूर्वी त्यांच्याकडे ऑर्डर दिली होती, मी डिलिव्हरी द्यायला आलोय ऑर्डरची.
समीर अरे प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. समीर, हे डिलिव्हरी बॉयचं काम कधीपासून करायला लागलास तू? आणि ते पण अर्पिताच्या घरचं काम. काय ग, नवरा आहे ना तुझा? समीर चांगला आहे म्हणून त्याच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेतेस तू? तुझ्या बाहेरची कामं काय करायला लावतेस तू त्याला? हा, म्हणजे तू एकदम नोकरच बनवून टाकलंस त्याला. स्वयंपाकाचं कराल तुम्ही सगळं मिळून मॅनेज, पण डब्यांच्या डिलिव्हरीचं कसं करणार आहात? अगं दुसरं कोण बघणार? मी आणि बाबाच करतोय मॅनेज. मला वाटतं त्या डब्यांच्या डिलिव्हरीचा काहीतरी इश्यू असणार. मी ना स्वतःच तिकडे जाऊन बघते काय गडबड आहे ते. हे बघा, तुम्ही असं काही करू नका. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली तुम्ही समीर. याच विषयावर बोललेले तरीही काही नाही सांगितलं मला. समीरचे घात केला हो ह्या पोरीने. म्हणजे मी माझ्या समीरला असं मखरात बसवत होते मानाने, आणि ही त्याला रस्त्यावर वणवण करायला लावते. समीर चांगला आहे, सगळ्यांना सांभाळून घेतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तो बायकोचं ऐकतो, बायकोची कामं करतो, म्हणून त्याच्याकडून काही करून घ्यायचंस? हा काय